नाशिकच्या मालेगावात राष्ट्र रक्षा महायज्ञाचे आयोजन। मालेगावात एकीकडे गायी कापल्या जात आहेत तर दुसरीकडे गायी पूजल्या जातात। गायी कापणाऱ्यांची संख्या जास्त म्हणून महायज्ञासाठी मालेगावची निवड, भाजप नेत्याचा खळबळजनक दावा। मालेगाव शहरात येत्या 18 मे ते 24 मेला बगलामुखी अनुष्ठान समिती राजस्थान, एकता मंडळ मालेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वविख्यात ज्योतिषाचार्य व कथावाचक परमपूज्य आचार्य पंडित राजकुमारजी शर्मा यांच्या उपस्थितीत राष्ट्र रक्षा महायज्ञाचे आयोजन करण्यात आले। यात एकता मंडळाचे संस्थापक तथा भाजप नेते सुनील गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन एक खळबळजनक दावा केला की मालेगावात एकीकडे गायी कापल्या जातात तर दुसरीकडे गायी पूजल्या जातात। गायी कापणाऱ्यांची संख्या जास्त म्हणून या महायज्ञासाठी मालेगावची निवड करण्यात आली। या दाव्याने आता मालेगाव शहरात आणखी नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही। मालेगाव शहरात आचार्य परमपूज्य पंडितजी राजकुमारजी शर्मा यांच्या दिव्यत्वातून राष्ट्र रक्षा महायज्ञ हा कार्यक्रम यशस्वी कंपाऊंड सटाणा रोड सटाणा नाका येथे संपन्न होणार की आमच्या मालेगावला येऊन तुम्ही कार्यक्रम करणं का आवश्यक आहे। तर त्यांना मी सांगितलं की आमचं मालेगाव मोसम नदीच्या माध्यमातून दोघे ठिकाणी म्हणजे दोन पद्धतीने ते विभाजित झालेलं आहे आणि एका बाजूला गायी कापले जातात आणि एका बाजूला गायीचं पूजन केलं जातं। कापणाऱ्यांची संख्या जास्त आहे, पूजन करणाऱ्यांची संख्या कमी आहे। तर आपण येऊन पुण्याची बाजू या ठिकाणी मालेगाव शहरामध्ये येऊन वाढवावी अशी विनंती मी त्यांना केली। त्यांनी माझ्या विनंतीला या ठिकाणी सन्मान दिला